तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जागतिक वारसा स्थळ असलेल्या लोणार सरोवराची पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने परिसरातील प्राचीन मंदिरे पाण्याखाली जात आहेत। या गंभीर विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आणि वनविभागाच्या परवानग्या रखडल्यामुळे या ऐतिहासिक वारसाचे नुकसान होत असल्याचा घणाघाती आरोप करत आक्रमक भूमिका घेतली। सदर प्रकरणी वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांशी चर्चा झाली असून वनविभागाची परवानगी मिळवण्यासाठी तातडीची बैठक घेऊन परवानगी देण्यात येईल असे उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिले आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार संदर्भात मंत्री महोदय उत्तर द्या ना। अध्यक्ष महोदय, निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पुढे देतो ना। ठीक बसा ना, प्लीज प्लीज प्लीज। चला उत्तर द्यायला सांगा ना छापल्याप्रमाणे। हे बघा 1 2 3 अध्यक्ष 4, महोदय 5 कसं करणार? लक्षवेधी क्रमांक 2 लोणार बद्दल छापल्याप्रमाणे म्हणा ना तुम्ही प्लीज। अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा अहो थांबा जरा, माझी लक्षवेधी आहे। चला अहो सदस्य महोदय जरा थांबा। अध्यक्ष महोदय, लोणार 52,000 वर्षापूर्वी उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती झालेली आहे। अध्यक्ष महोदय, या लोणार सरोवराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि या सरोवरामध्ये गायमुख, रामगया, कमळजा माता व इतर 12 मंदिरे हे 10व्या आणि 11व्या शतकामध्ये तयार झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, मला संरक्षण द्या। अध्यक्ष महोदय, संरक्षण द्या जरा। बसा आता। हे बघा अध्यक्ष महोदय, हे काय चाललंय सभागृहामध्ये? अध्यक्ष महोदय, आणि बसा तुम्ही, प्लीज बसा। प्रकाश सुरू आणि प्लीज बसा। अशा या जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवरामध्ये अध्यक्ष महोदय, या मागील काही 2-4 वर्षापासून लोणारच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मंत्री महोदय वाढ झालेली आहे आणि हे पाण्याची पातळी आता 20 ते 25 फूट वाढलेली आहे। विशेषतः यावर्षी जी अतिवृष्टी झाली आणि ढगफुटी झाली त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे सोर्सेस तिथं जमा झाले आणि 20 ते 25 फुटाचं पाणी त्या ठिकाणी आलं आणि त्यामुळे 12 ते 15 मंदिर आहेत अध्यक्ष महोदय, त्यापैकी 6 मंदिरं पूर्णतः पाण्याखाली गेले आणि कमळजा मात्यासारखं अतिशय प्रसिद्ध जे मंदिर आहे, जे 10व्या 11व्या शतकातलं चालुक्यांच्या काळातलं, त्या मूर्तीच्या सुद्धा नाकापर्यंत पाणी आलेलं आहे आणि म्हणून ही पाण्याची पातळी दिवसेदिवस वाढती आहे। अध्यक्ष महोदय, 6 महिने झाले या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निर्देशानुसार एक माननीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक अंमलबजावणी म्हणजे लोणार विकास समिती स्थापन करण्यात आलेली आहे। त्याचे अध्यक्ष आयुक्त आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भात गेल्या 6 महिन्यामध्ये हे जे अध्यक्ष आणि आयुक्त महोदय आहेत त्यांनी आतापर्यंत एकदाही त्या ठिकाणी चक्कर मारलेली नाही, त्यांनी पाहणीच केलेली नाही आणि त्यामुळे या पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी त्या लोणार सरोवराचं जे काही जैविक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक स्वरूप नष्ट होण्याच्या मार्गावर असताना आयुक्त त्या ठिकाणी गेलेले नाही, ते अतिशय निष्क्रिय आहेत आणि या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी यांनी प्रोएक्टिव्हली एक ऍक्शन प्लॅन तयार केला। 41 लाखाचा प्रशासकीय जी काही मंजुरी आहे ती लोणार गोमुख आणि गायमुख धऱ्यातलं पाणी आहे ते उपसा करण्यासाठी, लिफ्ट करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आणि त्याची परमिशन कंडिशन जी आहे ती वन्यजीव विभागाकडे घातली आहे अध्यक्ष महोदय आणि वन्यजीव विभागाची जी काही परवानगी आहे ती अद्याप त्यांनी दिलेली नाही। या ठिकाणी वन्यजीव विभाग आणि पुरातत्व खातं या दोघांचा समन्वय नसल्यामुळं लोणार सरोवरातली पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासंदर्भात कोणतीही उपाययोजना आतापर्यंत करण्यात आलेली नाही। या संदर्भात ही उपाययोजना केव्हा करणार आहे याच्या संदर्भात कालबद्ध कार्यक्रम मंत्री महोदय डिक्लेअर करावा। दुसरं, ह्या जो लोणार सरोवर आणि शहराचा जो विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी करण्याची गरज आहे। उदाहरणार्थ उद्यानं नाहीत, लोणार शहराला त्या ठिकाणी पॅराग्लायडिंग नाही, तारांगणाची व्यवस्था नाही, त्यानंतर टेलिस्कोप किंवा या संदर्भात मोठा टेलिस्कोप नाही, रोपवे नाही, रस्ते नाहीत, पॉइंट्स नाहीत,
पर्यटकांसाठी सोयी सुविधा नाही, या संदर्भात या विकास आराखड्यामध्ये सुधारणा करणार आहात का? आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, अध्यक्ष महोदय, ही जी काही समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष आयुक्त आहेत, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचा अजिबात समावेश नाही. एक आयुक्त आहेत, दुसरे आहेत वन संरक्षक, मुख्य वन संरक्षक, आणि तिसरे आहेत पुरातत्व खाते. हे दोनही केंद्रातले विभाग असल्यामुळं हे काही जिल्हाधिकाऱ्यांना दाद देत नाही. त्यामुळं त्या भागामध्ये काय चाललंय लोकप्रतिनिधींना समजत नाही, नगराध्यक्ष नाही, लोकप्रतिनिधी नाही, त्यांचा समावेश या समितीमध्ये करणार आहात का? हा माझा प्रश्न आहे. मंत्र्यांना जागा देता तुम्ही उत्तर मध्ये बाजूला जायला, असे प्रश्न विचार. अध्यक्ष महोदय, लोणार सरोवर हे जगप्रसिद्ध सरोवर आहे. सन्माननीय सदस्य खरात यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की जगातल्या विविध देशांमधून त्या ठिकाणी पर्यटक येत असतात. अध्यक्ष महोदय, काय झालं, गेल्या वर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला, तो जवळजवळ या वर्षाच्या जानेवारी महिन्यापर्यंत तो टिकला. अति मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा प्रादुर्भाव झाल्या कारणानं त्या ठिकाणी विविध जे झरे बंद झाले ते झरे मोकळे झाले. आणि एक वस्तू त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की 20 ते 25 फूट पाण्याची पातळी वाढलेली, आणि त्या पातळी वाढल्यामुळे त्यांनी नमूद केल्याप्रमाणे गायमुख, सीतानानी, रामगया आणि पाप हरेश्वर ही जी मंदिरं आहेत ही त्या ठिकाणी लोकांना दर्शनाकरता उपलब्ध नाहीत. आजच माननीय आयुक्त महोदया आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याबरोबर आज मी चर्चा केली असताना अति तातडीनं वन्यजीव विभागाची जी परवानगी लागते, ज्याच्यामध्ये पुरातत्व विभाग आणि वन्यजीव विभाग यांची बैठक होऊन ती परवानगी घेण्याकरता उद्याच बैठक मी लावतोय आणि त्याला परवानगी देण्यात येणार आहे. आता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे त्या परिसराकरता 434 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे. त्याच्यातले 174 कोटी 85 लाख प्राप्त झाले आणि त्याच्यापैकी 168 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. भविष्यकाळामध्ये या तलावाचं म्हणजे सरोवराचं पावित्र्य राखण्याच्या अनुषंगानं राज्य शासन बांधील आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मध्य काळामध्ये तिथलं पाणी तर गुलाबी झालं होतं, आता त्यामध्ये क्षारयुक्त पाणी आहे. त्या पाण्याचे क्षार कमी न होता त्या ठिकाणी या सरोवराची निगराणी करण्याच्या अनुषंगानं राज्य शासन अतिशय तत्पर आहे. लवकरच त्याचे रिझल्ट मिळतील. चला सुनील प्रभू. आता बघा, तुम्ही बघा, दोघांपैकी एक. चला. अरे वन्यजीव, अरे अध्यक्ष महोदय, मंत्री उत्तर देऊ नका. वन्यजीवाच्या बद्दल उद्या आपण बैठक घेणार आहात. आजच्या लक्षवेधीच्या निमित्ताने हा विषय आलाय. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य जे आहे, या अभयारण्यामध्ये जिथे इको सेन्सिटिव्ह झोन आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रिसॉर्ट चालू आहेत, कृषी पर्यटन केंद्र सुरू आहेत इनलिगल, आणि त्यामुळे वन्यजीवावरती मोठा परिणाम होतोय, आदिवासी बांधवांवर त्याचा मोठा परिणाम होतोय. याबाबत आपण तात्काळ काय कारवाई करणार आहात का? उद्याच्या बैठकीमध्ये याबाबत डिसिजन घ्या आणि मी आपल्याला पत्र देतो की कोणकोणते इनलिगल कामं तिथे सुरू आहेत, त्याबद्दल उद्याच्या उद्या आपण निर्णय घ्या. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मानित सदस्य सुनील प्रभूजींनी यांनी सांगितल्याप्रमाणे टिपेश्वर अभयारण्याच्या परिसरात अनधिकृत ज्या ठिकाणी धाबे रिसॉर्ट असतील त्याची माहिती द्या. उद्याची जी फक्त या लोणार सरोवराच्या अनुषंगानं परवानगी देण्याची मीटिंग आहे, परंतु आपण तो पत्र दिलं तर या गोष्टीवर सुद्धा आपण लगेच निर्णय घेऊन टाकू. चला समीर, कुणावर तुम्हाला विचारायचंय का? देतो अध्यक्ष महोदय, देतो.